भावांनो, यासाठीच सह्याद्रीमध्ये यावं लागतं. आणि हा तुम्ही येऊ शकता, आम्ही एकदम टॉपला आहोत टेकडीवरती. आणि ज्यांना खरंच आवड आहे त्यांनी खरंच या इकडे सुट्ट्या काढून या. आय थिंक मला वाटतं पावसाळ्यात तिकडे वेगळाच व्ह्यू असेल, पण खूप धुकं पण असेल तेवढं. तर सुप्रभात मंडळी, आपण आज जाणार प्रबळगडला. आणि आता आपण आलो आहोत जोगेश्वरीमध्ये. आणि जस्ट आपण पेट्रोल वगैरे भरतो आहे आता. तर माझ्यासोबत आपला एक ऑफिस फ्रेंड आहे आकाश करून. तर आपण लवकरच भेटूया वगैरे. आणि प्रबळगडची एक खूप मोठा प्लॅन होता की लवकर म्हणजे जाऊया, पण आमचा इथं एक प्लॅन फसलामध्ये. तर तिकडे एक्सप्लोर करायला जाऊ शकलो नाही काही कारणामुळे. तर आता आपण तो एक्सप्लोर करणार आहोत. तर आपलाच एक फ्रेंड म्हणजे आकाश आहे आपल्यासोबत आज. तर हा आकाश आहे माझा ऑफिस फ्रेंड न्यू. तर आपण आता जस्ट पेट्रोल वगैरे भरलं आहे, आता आपण निघणार आहोत. तर आकाश, काय कसं वाटतं आज थोडंसं स्टार्टिंगला? लवकर पोचायचं तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. आम्ही आता आय थिंक उरण पनवेल रोडमध्ये जवळच आलो आहे. आणि अजून काहीतरी 43 मिनिट्स दाखवत आहे. तर व्ह्यू बघा फक्त. आणि आय थिंक आता वाजले आहेत बरोबर 7:20. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 8:30 पोहोचू. आलेलो आहे हॉटेल पाटील वाडा हॉटेलमध्ये. आणि आता आपण मागवलं आहे आकाश, काय आहे? वडा उसळ. वडा उसळ मागवलं आहे. थोडं वेळ खायचा मूड होता, पण इकडे तर भेटलं नाही आहे. पण जे आता भेटलं ते खूप चांगलं आहे. तर बघा, तर टेस्ट वगैरे करून मग आम्हाला सांगतो. आणि आय थिंक आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. मोजून काहीतरी 20 मिनटं बाकी आहेत. बैलगाडी आपल्याला दिसलेली आहे. हो, अरे खूप, म्हणजे मी गावी बघितली ते आत्ता बघतो डायरेक्टली. अरे मी पण गावामध्ये पण आता राहिले ना बैलगाड्यामध्ये. आपण आज पोचलेलो आहे पायथ्याला, आपल्या प्रबळगड आणि कालावधीमध्ये. मी ऐकलं आहे की हे दोन्ही गड थोडे जोडूनच आहेत. तर आपल्याला दिसतीलच की थोडे बाजूला आहेत. आपण चालू केले आता ट्रॅक. तर काकडे आम्हाला आधीच थोडं घाबरलं की 2 तासाचा ट्रॅकिंग आहे. तर थोडं घाबरलं, म्हणजे खूप दिवसात ट्रॅकिंग करतो म्हणून मी. आता आकाश एवढा इश्यू नाही. मेन सीन काय माहिती आहे, आम्हाला लवकर यायचं होतं. सर्व ट्रॅकिंग करून वरती गेलेले, तर आम्ही आता आलो. हां, तर तो एक सीन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी वगैरे सगळं कॅरी केलं आम्ही, तर तुम्ही पण कॅरी करा. तर आता आम्हाला बुटांची गरज होती. मेन गोष्ट तर पाणी पाहिजे. 2-4 बाटल्या एक्स्ट्रा घेऊन या, कारण की एवढं वर चढायचं आहे ना. आणि वरून गरमीचा सीझन चालू आहे. तर आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला की खाली पार्किंगसाठी ना 30 रुपये फेअर आहे 2 व्हीलरसाठी. आणि 4 व्हीलरसाठी आय थिंक 50-60 रुपये असतील. तर येताना तिकडे तुम्हाला पार्किंग करायला लागणार, कारण गाडीवरती जात नाही. आणि आता मी स्टार्ट केलं आहे आमचं ट्रेकिंग. तर आपल्याला खाली गेल्यानंतर एक पाटी लागते. त्या पाटीवर तुमची याची माहिती आहे पूर्ण, म्हणजे किती रुपये घेणार वगैरे, किती टायमाला, म्हणजे किती सकाळी चालू होतं वगैरे, कधी बंद होतं वगैरे. तर ही तुम्ही माहिती वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, चला पुढे निघूया. तर आपला आता प्रॉपर जंगल ट्रेक चालू झाला आहे. आणि थोडे तिकडे मला ॲरो वगैरे दिसतील, ते ॲरो वगैरे बघत या. हर दगडावरती तुम्हाला असे ॲरोज वगैरे दिसतील. जसं इकडे आहे, थोडासा पुसला आहे, पण तुम्हाला ॲरो दिसतीलच नक्की. तर ही पायवाट म्हणतात त्याला. त्या पायवाटाने तुम्हाला वरती जायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तिकडून पण असा रस्ता गेलाय, त्या रस्त्याने पण जाऊ शकता. आणि माझा आवाज तुम्हाला कळत असेल की किती दिवसांनी ट्रॅक करतोय. हा बघा, हा रोड आला. असा तुम्ही रोडनी पण येऊ शकता. आणि असा सीधा रोड घ्या. ही पायवाट आहे. पायवाटीने तुम्ही लवकर जाल, पण ती पायवाट थोडी ही पण असू शकते. त्यामुळे तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा येत असेल तर प्रिपेअर करेन की रोडनीच जावा. पायवाट इज बेस्ट. चला चला. आणि आमच्याकडे एक छोटीशी बावर बसली आकाच्या बॅगवर. त्याचं नाव नाही घेतो. जाऊ दे मस्त आहे. कलावंत दुर्ग आणि प्रबळगडच्या आपल्याला इकडून
इतर म्हणजे वेगवेगळे गड दिसतात. हे बघा त्याबद्दल असा बोर एक दिसतो मला, एक इकडे म्हणजे 3-4 तर आरामात दिसत आहेत. आता हळूहळू वरती जाऊया. आय थिंक आता 20-15 मिनिट ट्रेक बाकी आहे. प्रबळगडमध्ये जसं पाणी भरलं आहे, राहण्याची एकदम उत्तम सोय अशी आहे ना, ते इथे करू शकता. तर टेंट वगैरे सर्व असतं. तर आम्ही त्यांना विचारलं भाडे वगैरे आहे, म्हणजे रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आय थिंक 550 रुपयाने टेंट त्यासोबत. तर वरती आहे टेंट लावलेला आहे. तर हा छोटा आहे म्हणजे जसं तुम्ही लोकांना आणाल, म्हणजे जेवढी लोकांचा असेल तेवढा तो टेंट मोठा असेल. आय थिंक 6 जणांचा मोठा टेंट असतो एवढं ऐकलं आहे मी. तर तुम्हाला असे तिकडे पाटे दिसतील. आता हा अजूनही आपली पाटे दिसली प्रबळगडची आणि कलावंती दुर्गची जाण्याचा मार्ग. तर आपण इकडे आल्यानंतर एक दोन पाटे दिसतील. एक जाते प्रबळगडकडे राईट साईडला, एक कलावंती दुर्ग. तर आपण आता टॉस केला, तर टॉसमध्ये आपल्याला प्रबळगड लागला आहे. तर आपण प्रबळगड करत आहोत आणि बघू येताना आकाश बोलते की कलावंती मग करून जाऊया, कारण बाजूलाच होतो पण त्याचं मी टॉप बघितलं की खूप उंच आहे. तर आता वाटतं गड जो प्रबळगड आपला आहे तो आता जस्ट चालू झाला आहे, कारण हे तुम्ही अवशेष बघू शकता. तर आता आपण पडतवरती जातो आहे आणि घोषणा चालू झाल्या आहेत हर हर महादेवच्या. तर आम्ही जरा ब्रेक घेतला आहे, थोडा लिंबू सोबत वगैरे पिऊया. आणि आकाशने थोडासा त्यासाठी व्लॉग केला. आकाश स्मॉल टाइमपास बाय ब्लॉगर बनू शकतो तू. लवकर काहीतरी चालू कर लवकर. आम्ही तुझी वाट बघतोय एका यूट्यूबवरची. बनू फुल जंगल ट्रेक आहे, फुल हालत खराब, पण मजा पण तेवढीच येते. आणि आम्ही आय थिंक सुंदरबन आणि कोरेगाडचा लवकर प्लॅन करू. याच्यानंतर पहिला राजवाडा लागला आहे, बघूया आपण आतमधून जरा. आपण हे म्हणतो ना राखणदार. हां सांग. तर आपण आलो ना इकडे, तर असं तुम्हाला मार्ग दिसेल. तर आकाशात दाखवला आहे. तर बघा तुम्ही नीट बघा मार्ग. हा एक ॲरो दिला आहे, कारण इकडे तुम्ही नक्कीच चुकणार, कारण असे दोन भाग पडतात. तर हा जो वाईट आय थिंक एक झाड आहे आपल्याला, त्याकडे 2 मार्क लिहिले आहेत. त्या 2 मार्काचं आपल्याला या साईडला म्हणजे राईट साईडला जायचं आहे. मंदिरात आलो आहे. यांची अवस्था अशी बघून थोडंसं मन हे होतं की इंग्रजांनी किंवा काय त्या लोकांनी काय केली अवस्था आपल्या मंदिरांची. हे मंदिर एवढं अवाढव्य असेल. बघण्यासाठी काळा बुरुज, दरवाजा, बोरीची सोंड, तलाव, गणेश मंदिर. तर आपल्याकडे गणेश मंदिर आपल्याला दिसला आता इकडे. तर आम्ही ना असा एक रोड हे केला की 2 रूट पडले होते की एक जाणार बुरुजाकडे आणि दुसरा जाणार आपल्या टेकडी आय थिंक लिहिलं, कारण थोडंसं पुसट झालेलं ते पावसामुळे आय थिंक किंवा जून असल्यामुळे. तर हा तो व्ह्यू आहे, पण मस्त दिसतंय सगळं. पण खूप आय थिंक खाज खुजली असेल तर वाट लागणार आहे झाडामुळे घरी गेल्यानंतर. हां ते पण आहे काय. तर इकडे येताना प्लीज तुम्ही फुल हाताचे किंवा एक जॅकेट वगैरे घालून या. तर ही जागा अशी वाटते की तिकडे वाडे वगैरे किंवा थोडीशी घरं वगैरे असावी, कारण हे जे अवशेष तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यावरून थोडंसं वाटतं आहे सगळे तेच, म्हणजे वन साईडला तेच आहे, इकडे थोडंसं काही दिसत नाही एवढं, दगडी आहे. पण हे यांच्या आकारानुसार इकडे घरं असावी. अजून आपण टॉपला जाऊया आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. आम्ही किती वरती आहोत, आय थिंक खूप वरती आलो आम्ही. भावांनो यासाठीच सह्याद्रीमध्ये यावं लागतं. आणि हा तुम्ही बघू शकता आम्ही एकदम टॉपला आहोत टेकडीवरती. आणि ज्यांना खरंच आवड आहे त्यांनी खरंच या इकडे सुट्ट्या काढून या. आय थिंक मला वाटतं पावसाळ्यात तिकडे वेगळाच व्ह्यू असेल, पण खूप धुकं पण असेल तेवढं. आणि आकाश फुल मी तर बाई खूप एवढा आतमधून सगळं बाहेर पडते हळूहळू.
भाई काय विषय आहे, खोल भाई खोल. तर आपण आता एक टेकडी बघितली आहे. त्याचा फुल म्हणजे त्याचं पूर्ण नाव त्या पार्टीमध्ये लिहिलं नव्हतं बरोबर, पण मी शोधेनच लवकर. आणि आपण आता मेन बुरुजाकडे चाललो आहे आणि खूप सारे एवढी झाडं आहेत मोठी मोठी इकडे. तर ही ती पार्टी होती, त्याने आम्ही 600 मीटर दाखवत होतं, पण आम्ही खूप आतमध्ये गेलो, पण ते खूप लांब होतं आतमध्ये. तर ढेकडे असं लिहिलं आहे काहीतरी. तर कारण ते थोडंसं गेल्यामुळे आता आपण जाणार आहोत बुरुजाकडे. 1400 मीटर खूप लांब आहे दरवाजा वगैरे. साधारण 500 आय थिंक थोडंसं पुसलं आहे ते पण आपल्याला दिसेल. तर बघूया आपण. म्हणजे इकडूनच आलो आम्ही. तर इकडून आल्यानंतर आम्हाला तुम्हाला एक असा ॲरो दिसेल, म्हणजे दगडांनी बनवलेला, की त्यामुळे चुकामुक होऊ नये. आणि आपल्याला हा ॲरो बघितला आपण, त्या ॲरोने आपण आपल्या इकडे जायचं आहे. तर आपण आता इकडे जाणार आहोत. चला. फुल सामसूम आहे. त्यानंतर की ॲटलिस्ट तुम्ही ट्रॅकिंगला यायला एकटा कोणी येऊच नका. हां, एकटा या गडावर प्लीज येऊ नका, आणि खूप रिस्की आहे. कारण बाजूला एवढं सामसूम वाटतं ना कोणाचा आवाज. ॲटलिस्ट तुम्ही दोघं या तिघं येऊ शकता. हां, तुमचा ग्रुप आला तर आलात तर खूप बेटर आहे. आता जीवात जीव आला. 2 जण दिसली तर बोललं बरोबर चाललो आहे. आणि पूर्ण गडावरती कोणतरी आहे. गडावरचा प्रश्न आहे. एक मोठा प्रश्न सॉल्व्ह झाला की भेंडी आम्हाला चकवायला लागल्या. हा, मेन तो म्हणजे आम्हाला एकच मोमेंट दिसतो की एकच दिसतंय झाड किंवा एकच रस्ता दिसतोय. असाच रस्ता दिसतोय सारखा आम्हाला. ती भीती होती. आम्हाला भीती वाटत होती. तर एक पाण्याची टाकी किंवा छोटंसं एक पाण्याचं जे स्रोत भेटला आहे. म्हणजे आपण खूप जवळ आहोत. आय थिंक इकडे टेंट वगैरे लावलेले, बॉनफायरने कळतं आहे आपल्याला. इकडे जी समोर टाकी होती त्या समोरच आपल्याला दुसरी टाकी बघायला भेटते. आणि आपण आता पुढे जाऊ. पण जिकडे तिकडे तुम्हाला हे असे अवशेष भेटतील. आय थिंक हे घराचेच अवशेष आहेत, म्हणजे शॉपचे किंवा म्हणजे इकडे आपण तिकडे पण बघितलं टेकडीवरती जिकडे किती लोक राहत असतील, म्हणजे किती मोठा गड असेल हा. आम्ही फक्त आपण म्हणजे आपणच एक विचार करू शकतो की केवढा मोठा असेल गड. आणि आपण जो बुरुज बोलत होते तो हाच बुरुज आहे. आपण आता बुरुजाकडे आलो आहे. त्या बुरुजावरूनच नजर ठेवतात तोच हा बुरुज आहे. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता आता मला. पण तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, काय व्ह्यू आहे. तर आपला आता प्रबळगड झाला आणि आपण ही वाट मारून आलो आहे. एक क लिहिला होता म्हणजे कलावंतीन. आणि आपल्यासोबत आकाश आहे. आकाश आपल्याला एक नवीन सांगणार आहे काहीतरी. आकाश, जे आपण काठीने असा ठोकतोय ना, त्याचं एक रिझन आहे. जर तुम्ही कुठल्या अनोळखी रस्त्याने जात असाल किंवा कोणत्या रस्त्याने जास्त तुम्हाला दिसत नसतील जाते वेळी, तर एक हातामध्ये काठी ठेवून असं ठोकत पुढे जावं. त्याचं एक रिझन आहे. जर पुढे काय असेल ना तर ते पहिलंच तुमच्या समोर येईल. तुम्ही तेवढं अलर्ट व्हाल, आलेत मित्र आहेत तर तुम्हाला समजेल की कोण काय हाय नाही पुढे. तर आपण आता ऑलमोस्ट एवढंच सगळं चालून आता इथपर्यंत पोचलो आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक गुफा दिसली इकडे आय थिंक पायथ्याच्या संरक्षणासाठी ठेवत असतील. आता आपण वरती जाणार हळूहळू. आता पण जे नॉर्मल रशी करून चालला ना, त्यानंतर आपल्याला इकडून साईडने यायचं आहे आणि इकडून वरती जायचं आहे. इकडे मध्ये पण थोड्याशा शिड्या आहेत. मेन शिड्या आपल्याला इकडून चालू होतात. त्याच्यानंतर तो 80 डिग्री थराला चालू. तर तुम्हाला दिसत आहे की माहिती नाही, पण एक छोटंसं डॉटचं एक घर दिसतं आहे. ते आपलं शॉप होतं जिकडून आपण हा रस्ता चालू केला होता. त्यानंतर आपण तिकडून एवढं चालत अर्धा तास आय थिंक 20 मिनटं चाललो असेल. त्यानंतर आपण इकडे आता कलावंतीला चढतो आहे. तर खूप मेहनत केली या व्हिडिओसाठी. प्लीज लाईक करा या व्हिडिओला. आमचं थोडंसं जरा आता खाली काकडी वगैरे भेटली आहे नशिबाने.
एवढा उन्हात आमच्यासारखी वेडेगिरी करू नका तुम्ही. पहिला उन्हात कधी आलात म्हणजे या सीझनमध्ये तर पहिलं कलावंती करून नंतर प्रबळला जा. आम्ही उलटा केल्यामुळे आमचा टाईम पण चुकला आणि जी ही वरती याची रस्सी असते जिकडे आणि वरती महाराजांची मूर्ती आहे तीच मला बघायला भेटली नाही आहे. हे आपलं थोडं दुर्दैव आहे म्हणता येईल. पण मी परत नक्की येईन आणि हे एक्सप्लोअर करायचा नक्की प्रयत्न करीन. आपला ट्रेकडे संपलेला आहे. तर प्रबळगड आणि कलावंती दुर्ग करायला खूप मजा आली आहे. आणि मेन गोष्ट ही होती की हा गडाचं खूप आधीपासून मी ठरवलेलं की होणार मध्ये एक प्रॉब्लेम आला त्यामुळे आमचं राहिलं. आणि मी आय थिंक ऐरोलीवर रिटर्न गेलो आहे त्यामुळे जरा रिस्की होता हा गड आणि खरंच रिस्की निघाला. आणि खूप मजा पण आली आहे ट्रेक करायला. थोडंसं ऊन होतं जरा थोडंसं जरा बॉडी एक्सेप्ट करत नव्हती पण आम्ही केली आणि पूर्ण केला हा गड. आणि फक्त हे बॅड लक राहिलं की आम्हाला महाराजांच्या मूर्तीला नमन नाही करू शकलो मी वरती जाऊन. आपण आता आलेलो आहे बेस विलेजमध्ये ठाकूरवाडीला आणि आपण इकडे आता ब्लॉगचा एंड करतो आहे. तर ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप कष्ट केले त्या ब्लॉगसाठी तर प्लीज तुम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि खूप सारे लाईक करा शेअर करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन ट्रेकिंगसोबत. शुभम पीस आउट.